औषध लावते. दुखतंय? तू औषध लावलंस ना, मग आता बरं वाटतंय. धैर्यांना नाही, आता खरं तर मलाच खूप दुखतंय, त्रास होतोय मला. आणि जोपर्यंत ही सावी मरत नाही ना, तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. सावी, तू बरी झाली आहेस ना? अरे देवा, हिला काय खरंच बरं वाटतंय की काय? भाऊजी, तुम्हाला कसं कळलं? म्हणजे म्हणजे असं कसं विचारलं तुम्ही? माहिती नाही. वहिनी, सारखं असं वाटतं की सावी आता बरी झाली. पण मला हे सुद्धा माहिती आहे की असं काही घडलेलं नाही. पण तरी सुद्धा मनात कुठंतरी अशी आशा आहे की या प्रश्नाचं उत्तर कधीतरी हो असं येईल. सांग ना सावी, बरी झाली आहेस ना तू? हो. मी बरी आहे. आता मी तुला औषध लावलं ना, मग तुला पण बरं वाटेल. झाली सुरूची बडबड, डोक्यात जाते ही मुलगी. जशी जशी तू माझी काळजी घेतो, तशी मी पण तुझी काळजी घेणार. मग तुला बरं वाटणार. मला माहिती आहे सावी, तू या जगात काही विसरलीस तरी तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम, माझ्याबद्दलची काळजी कधीच विसरणार नाहीस. मी आलोच हा. सावी, बरं वाटतंय ना ग? हो, मला बरं वाटतंय. पण वहिनी, अहो, रीना परगला आपल्याला डिटेल्स पाठवायच्या होत्या, ते राहूनच गेलं की. आपल्याला लगेच रूम मध्ये जायला हवं. आजकाल या तिघींची काय खुसूरपुसूर चाललेली असते कळत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. चला. मी सगळ्यात आधी रीनाला सगळे डिटेल्स पाठवून देते गाडीची. मी तर मोबाईल दे. हा, ठीक आहे.
रीनाला गाड्यांचे डिटेल्स पाठवले. बरं झालं. आता रीना पराग त्या गाडीवाल्याला शोधतील. सावी, आज थोडक्यात वाचलो आपण. तुझा ड्रेस खराब झालाय, तेवढा बदलून घे. तू प्लीज इथून पुढे काळजी घे. वहिनी, सावकाश. वहिनी, आता तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा. अगं सावी, राहू दे ना. काय काय करायचं याची? वहिनी, पण का सहन करायचंय तुम्हाला सगळं? तुम्ही काय बोलत नाही ना, म्हणून त्यांची हिंमत वाढते. तुमच्यावर हात उचलताना खूप मज्जा येते ना भास्कर दादांना. मग आता ही वेळ जेव्हा स्वतःवर येईल ना, तेव्हा त्यांना कळेल. बायकांना नेहमी पायाशी ठेवायचं असतं ना. आता मी त्यांना तुमच्या पायाशी आणणार. सावी, अशी कशी ग तू? तुला कशाचीच म्हणजे कशाचीच भीती नाही का ग वाटत? वाटते की मला झुरळाची भीती वाटते. अहो साहेब, मला एक गोष्ट सांगा, खिशे भरल्याशिवाय काम होतंय काय? हा मग नाही, फाईलची चिंता करूच नका तुम्ही. ते माझ्यावर सोडा की. काय अगं जा ना. होय. हे काय ग? काय काय नाही, इकडे जात होते. मग इथं कशाला उभारलीस? मला बॉ करायला? नाही हो, नाही. पाणी आण जा. हो, आणते. हे जा की पाणी आण. हो. चल चल. हॅलो, अहो तुम्हाला नाही हो, तुम्हाला कशाला पाणी आणायला सांगा? अगं घे पाणी, जा.
आओ हा पाणी. हा 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 कुठं आहे कुठं 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 आहे मला लागतंय की सावी सावी नको ना सावी. सावी मारू नको सावी. सावी जुरायला मारायचंय मला. काय करतेस हे? जुरायला मारते. सावी, सावी अगं थांब. अरे दर्या थांबव तुझ्या बायकोला काय चाललंय हे? त्यांच्या अंगावर जुरे चढले. त्यांना चावलं तर मारू दे. थांबा. सावी सुरळ मारू दे मला जुरायला. अगं, काय करतेस तू? थांब जरा. ह्या जुराळाला घाबरतीयस तू? हा हे जुरे होतं. सावी अगं हे झुरळ खोट आहे. खोटं जुरळ आहे. हो मला वाटलं खरं जुरळ आहे. अगं बाई कोण आहे ती काटे घरी सावी सॉरी बोल. सॉरी. नवा तुझा सॉरी काय माझीच बायको आहे. हात दे गं. मी कसा हात देऊ? असा तर हात दुखतोय ना. काय कर इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल. बोला इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही जो नंबर ट्रेस करायला सांगितला होता तो ट्रेस झालाय. मी तुम्हाला लोकेशन पाठवलंय, लगेच या. हो मी लगेच येतो. थँक्यू सो मच. धैर्य इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता का? आई अगं मी सुधाकर काकांचा नंबर ट्रेस करायला लावला होता त्यांना लोकेशन सापडले आणि मी आता तिकडेच निघालोय.
याचा अर्थ सुधाकर काका सापडले. आता दामिनी मॅडमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार. सुधाकर काका एवढ्या सुनसान जागी काय करत होते? आई, आता सुधाकर काकांकडूनच पप्पांच्या ऍक्सिडेंट बद्दल काहीतरी डिटेल्स कळतील कदाचित. पण ह्या सगळ्याची गरज काय आता? म्हणजे त्या दिवशी ती बाई येऊन सांगून गेली ना तिच्या नवऱ्याच्या हातनंच ऍक्सिडेंट झाला होता म्हणून. मग आता हे सगळं आई, अगं पप्पांचा ऍक्सिडेंट होणं आणि त्यानंतर सुधाकर काकांचं असं गायब होणं, मग काही ना काहीतरी कारण असणारच. आणि राहिला प्रश्न, ऍक्सिडेंट चुकून झाला होता की तो मुद्दाम कोणीतरी घडवून आणला होता, हे आपल्याला कसं कळणार? याबद्दल आता सुधाकर काकाच काहीतरी सांगू शकतील. मी जाऊन येतो तिकडे. आणि सावी, हे बघ, घरात अशी हाणामारी करायची नाही. खोलीत जा आणि खेळत बस. मी येतो लवकर परत. धैर्यला सुधाकर सापडणं शक्यच नाही, पण त्या थेरड्याचं लोकेशन ट्रेस झाले म्हणजे नक्कीच फोन सापडला असणार आहे. पण काहीही करून धैर्यपर्यंत तो फोन जाता कामा नये. दामिनी मॅडम आता नक्कीच काहीतरी प्लॅन करतील. त्या काय करणारे हे कळायला पाहिजे. थांब, कुठे निघालीस? मला सांग, ते झुरळ भास्कर दादांच्या शर्टवर कसं आलं? आर्या, तुझ्या खेळण्यातलं होतं का ते? नाही, हे माझ्या खेळण्यातलं नाहीये. मग ते झुरळ घरात कसं आलं? धैर्यला सुधाकरचा फोन मिळाला आणि त्या फोनमध्ये जर का माझ्याबद्दलचे पुरावे असले तर सगळी वाट लागून जाईल. पण धैर्याला थांबवू तरी कसं? काय करू म्हणजे धैर्य थांबेल? आणि हा इन्स्पेक्टर मला न विचारता त्याने धैर्याला फोन केलाच का? या लोकांना ना किती पैसे चारले ना तरी कमीच आहेत. आडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणतात ना, तशातलीच गत झाली माझी. शेवटी त्या इन्स्पेक्टरचीच मदत घ्यावी लागणार आहे मला. काय झालं? एवढी का दातखिळी बसली आहे तुझी? बोल बोल की. मला काय माहिती कसं आलं? बाहेरून कुठून तरी आलं असेल. असं कसं येईल? खरं खरं सांग, काय चाललंय तुझं? इरा, अगं काय त्या बिचारीला प्रश्नावर प्रश्न विचारतेस? वहिनी, तुम्हाला विचारलं का मी? मग तुम्ही काय बाजू घेताय तिची? असं या बिचारीला काही आठवत नाहीये ना? फक्त धैर्यांनाच ओळखते ना ही? की तुम्हाला पण ओळखायला लागलीये? काय ग,
आठवलंय का तुला सगळं? का बडबडतीये ही? मला कसंही करून दामिनी मॅडमचं काय चाललंय त्याबद्दल माहिती काढावीच लागल. सावी, सावी ऐक माझं, मी काय विचारते. सावी थांब. सावी, बोला दामिनी मॅडम. धैर्यने सुधाकरला शोधायला सांगितलं होतं ना, त्याच्या अपडेट्स आल्यात ना? नाही मॅडम, मला काहीच माहिती नाही. हा, मी एका कामानिमित्त जरा बाहेर आहे. असेल कदाचित दुसरा ऑफिसर असेल कोणीतरी. त्या सुधाकरचा नंबर ट्रेस झालाय. हे बघा, काही झालं तरी तो मोबाईल धैर्यपर्यंत जाता कामा नये. ताबडतोब मोबाईल गायब करा. मॅडम, कारण कळल्याशिवाय काम करत नसतो मी. हे बघा, आता का कशाला हे सगळं सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. बाकी राहिला प्रश्न पैशांचा, तुम्हाला वाटतील तेवढे पैसे देईन. फक्त ताबडतोब कामाला लागा. हो, लगेच लागतो मॅडम. माझे हेडफोन कुठे आहेत? फक्त ताबडतोब कामाला लागा. कशाबद्दल बोलत होते या? कुठल्या कामाबद्दल?